षडयंत्र आहे। कुणबी नोंदी असलेले मूळ दस्तऐवज 50% जाहीर केलेत आणि 50% दस्तऐवज मात्र लपवून ठेवलेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3 लाख कुणबींची संख्या असल्याचं 1881च्या गॅझेटमध्ये स्पष्टपणे नमूद आहे, पण कोल्हापुरात मात्र 1.5 लाखच नोंदी सापडलेल्या आहेत। आता मला गिरगाव नावाच्या गावाची यादी 2 वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली होती। न्यायमूर्ती संदीप शिंदेच्या समितीने ज्यावेळेला कुणबी अभिलेखे शोधण्याचं काम सुरू केलं, त्यामध्ये गिरगावची नोंद आली आणि त्यामध्ये 81 नावांची नोंद आहे। तर त्यामध्ये जे आडनाव आहेत ती साठे आणि सेरे नावाची माणसं आहेत, पण ते गिरगावमध्ये अशा पद्धतीचा माणूस कोण नाही, अशा पद्धतीचं कुटुंब कोण नाही। आता परत एकदा हे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर आम्ही हे मूळ दस्तऐवज जे मोडी लिपीमध्ये ते परत एकदा तपासून घेतले। त्यावेळेला ते लक्षात आलं की सेरे नसून ते ढेरे आडनाव आहे आणि कुणबी तज्ञांना मात्र मोडी तज्ञांना मात्र ते जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये चूक केलेली आहे किंवा या अक्षम्य चुकांच्यामुळे खरे वारसदार त्याच्यापासून लपून राहिलेले आहेत। त्यामुळे कुणबी नावाच्या गावची यादी गिरगाव गावच्या नावाने प्रसिद्ध केलेली आहे। हा फार मोठा फ्रॉड आहे। अख्खं कुर्डू गाव 2 वर्षापासून कुणबीमध्ये असताना त्यांचे कागदपत्र असताना सुद्धा ती कागदपत्र दुसऱ्याच्या नावाने तुम्ही पब्लिश केलेले आहेत। हा जिल्हा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक केलेला हा कट आहे, षडयंत्र आहे। मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून साठी इथे एक यंत्रणा काम करते, त्याचाच हा भाग आहे। त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी करतो की ही फक्त कोल्हापूर आणि कोल्हापूरमधल्या 2 गावांचा विषय नाही। कोल्हापूरमध्ये 100 पेक्षा जास्त गावांमध्ये आपल्या कुणबी नोंदी न सापडल्याची लोक सांगत आहेत। गावांच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या नाहीत, काही गावांमध्ये नावं जुळत नाहीत। तर या पाठीमागचं हेच कारण आहे की कुणबी नोंदी असणारे जे दस्तऐवज आहेत ते मोडीमधनं मराठीमध्ये भाषांतर करताना तुम्ही गावांची नावं बदललेले आहेत, आतमध्ये भाषांतर करताना आडनावांमध्ये काही फेरबदल केलेले आहेत आणि चुकीच्या पद्धतीनं ते डिस्प्ले केल्यामुळे हे मराठ्यांचं नुकसान होतंय। त्यामुळे सरकारला आमची आता परत एकदा विनंती आहे की तुम्ही फक्त एका माणसावर विसंबून न राहता मोडी तज्ञांची समिती नेमावी आणि परत एकदा हे अभिलेखे तपासून घ्यावेत आणि योग्य वारसदारांना कुणबी लाभ मिळावा, अन्यथा परत एकदा मराठी रस्त्यावर उतरल्याशिवाय थांबणार नाही।